नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेत. घरी आता निघते आपला गाडीवर जायला. स्वारगेटला जाणार आहे पहिले इथून. मँगलोरचा लोड भरला आहे आपण. कांदा काय आपल्याला फायनल झालाच नाही. थोरात शेटचा कांदा होता, पण काय झालं काय माहिती आहे, ते नंतर कॅन्सल झालं. नशिबाने मँगलोरची ऑर्डर होती, मग तेच भरायला गाडी सोडून आलो. गाडी भरून उभी आहे. आता निघालो आहे, बसने जायचं शिरवळपर्यंत. नेहमीचंच आपलं रुटीन मित्रांनो, तेच. इथून स्वारगेटवरून शिरवळवरून केसुर्डी फाटा आणि तिथून आपला प्रवास चालू. तर निघूयात मित्रांनो. थंडी जरा पडली आहे पुण्यात. उठीशीच वाटत नव्हतं सकाळी, पण उठलो सकाळी 8 वाजता. आवरलं आता सगळं. तर निघूयात, पहिले स्वारगेटला जाऊया. कुंदनशे डायरेक्ट स्वारगेटलाच आहे ना. चला निघूयात मग मित्रांनो. दुपारचे 1:45 वाजलेत. आलोय आता आम्ही आणेवाडीच्या टोल नाक्यावर. पाणी घ्यायच्यासाठी थांबलो तेव्हा. पाणी घेते. तर तिथं कॉईन जायला प्रॉब्लेम होता, टाकला बरोबर. ऊन तापायला लागलं. सकाळची थंडी वाजते, रात्रीची थंडी वाजते, आणि दुपारचं बघा चांगला चटका बसतो. मागं गाडी दिसते बघा हायवेला. इथं पाण्याची सोय झाली, सगळ्यात महत्त्वाचं हे झालं. कारण की आधीमध्ये मग कोल्हापूरला आहे. कोल्हापूरला आपण नाही घेत. जरा कोल्हापूरचं पाण्याचा आपल्याला अनुभव जरा खराब येतो, 2-3दा. त्याच्यामुळं तिथं भरत नाही. आहे तो माझ्याकडे आहे. 15 रुपयात होतो. 20 लिटर पाणी भेटतं 15 रुपयात, त्यामुळं काय टेन्शन नाही. आता इथं एकदा भरलं की डायरेक्ट आपण खाली करून शकलेशपूरच्या घाटात भरतो. तिथं बिसलरीपेक्षा भारी पाणी आहे. डोंगरातून येणारं सगळं पाणी. तिथं एकदा फुल केले की मग परत येताना शक्यतो गरज लागत नाही. नाही तर चिकमंगळूरला भरायचा. पाणी भरून निघूयात मित्रांनो. रात्रीचे 8:45 वाजलेत. आलोय आता मी बागेवाडीच्या टोल नाका क्रॉस करून थांबलोय. जरा फरसाण घ्यायचं होतं. भरपूर सामान घेतलंय सेटने. फार जसं काय रॅशन भरल्यासारखं घेतलंय. ही बघा, ही चिक्कीचं पॅकेट घेतलं, एक चिक्की. त्यांना लागतं खायला. हे काय गुलकंद. गुलकंद घेतलंय, गुलकंद. अजून पहिलं संपलं, नवीन घेतलाय. आणि हे बघा, सातारी कंदी पेढे घेतले. त्यांना लागतं ते स्वीट खायला, आणि मला नाही चालत स्वीट. आणि कसली बर्फी आहे, खोबऱ्याची आहे काहीतरी बर्फी लाल, ते घेतलं. ही चकल्याचं पाकिट घेतलं. बघा इथं चकल्या मला फार आवडतात, त्याच्यासाठी घेतलं. आम्ही टेस्ट केली इथं, भारी आहेत सगळे आयटम. ही पापडी घेतली. पापडी अशीच टाइमपास खायला, कुठं चटणी वगैरे भेटते तर घ्यायचे. हे प्लेन वेपर्स घेतलेत. हे तुम्हाला माहिती कशाला लागतात आपल्याला. भरपूर गोष्टीला उपयोग होतात, म्हणजे सकाळी नाश्त्याला, कधी संध्याकाळी भूक वगैरे लागली त्याच्यासाठी. परत हे पण वेपर्स आहेत आपल्याला. ते उपयोगाचे सामान आहेत सगळे. एक तर थंडी चालू झाली, कधी पण भूक वगैरे लागते अचानक, त्यामुळं लागतात. आणि परत फरसाणचं पाकिट घेतलं. फरसाण मोठं घेत होतं, पण नको म्हटलो. परत ते साधारण की उशी नाही वाटत. एक चक्करला आपल्याला एक अर्धा किलोचं बस होतं. जाताना येताना घ्यायचं एवढं. जाताना येताना घ्यायचं. पुन्हा जाताना नाही घेतलं तरी चालेल, पण परत इथून जाताना घ्यायचं. मस्त अड्डा. हे आम्हाला शिंदे मामांनी सांगितलं होतं, तिथं सगळे आयटम भेटतात. सगळंच आहे म्हणजे त्याच्याकडे. शेंगदाणे, वेळंदाणे, सगळे नमकीनचे सगळेच आयटम आहेत. तर आता जाऊयात, बघूयात. आता मुलाला जाऊन जेवूयात. नाही, मागच्या वेळेला जेवलो तिथं. कुठं? ते चढावर. हा, मुलाच्या पुढचं एक हॉटेल आम्हाला चांगलं सापडलंय, त्याच्यामुळं तिथं जेवणार. आणि त्याच्या पुढं मग कलगठीला आपलं जाऊन झोपायचं. तर निघूयात आता मित्रांनो. राशन पाणी, भांडे वगैरे तर सगळे घेतले, गॅस घेतलाय, सगळं घेतलं. आता उद्या फक्त सकाळी मसाले वगैरे सगळे आयटम घ्यायचे तिथं. म्हणजे एकदा रॅशन भरलं, रॅशन आपण कुठंही भरू शकतो. पेढे दाखवलं ना.
आणि रॅशन कुठेही घेऊ शकतो, त्याचं काय हे नाही. आणि बाकीचं भाजी वगैरे आपण तर काय भाज्या करतच नाही, ओन्ली चिकन आणि मटन आणि मच्छी, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे आयटम नसतात. उद्या आहे पहिली मच्छी. हा, उद्याचं मच्छी संध्याकाळी आम्ही गोडाऊनला जातानाच मच्छी घेऊन जाणार, बनवून खाणार. लवकर पोचतो कारण गोडाऊनवर, त्यामुळे काय आणि आता इथनं टाइमपास पुढच्या ट्रिपला आम्ही जरा खाण्यावर जास्त भर हा, देतो. जरा वजन शेटची कमी झालं. वजन कमी झाले, त्यांनी जरा खूप खाण्यावर जरा भर टाकणार आहे आता. तर बघू आता किती दिवसात त्यांचं वजन वाढतं. दररोज जरा चेकच करायचं आहे. वजन काटाच आता विकत घेतो कुठं तरी. 4 किलो वजन वाढवायचंय त्यांना 4 किलो वाढवायचं आहे. तर बघू आता किती दिवसात वाढतं, काय होतं. तर निघूयात मित्रांनो आता. 10 वाजलेत मित्रांनो, 9:45 वाजलेत. आलोय आम्ही मुल्ला हॉटेलच्या पुढं. भारत पॅलेस म्हणून हॉटेल आहे, तिथं जेवायला. मागच्या वेळेस पण इथंच जेवलो होतं. केरला काय ना भाजीचं नाव, केरला चिकन. केरला चिकन. केरला चिकन आणि केरला पराठा दोन्ही मिक्स करून खातोय. केरला चिकन आणि केरला पराठा. मोठं हॉटेल आहे, चांगलं. डायव्हर्ट लोकांसाठी वेगळं, फॅमिली वगैरे असेल त्यांच्यासाठी वेगळं आहे. आणि केरलावाल्याचंच आहे, जेवणाची क्वालिटी चांगली आहे. मागच्या वेळेस जेवलो होतं म्हणूनच तेच आयटम सांगितलं, केरला चिकन. तर या जेवायला मित्रांनो, जेवण करून कलगट्टी लास्ट तिथं जाऊन padi.com सकाळी उठून बघू मग. तर या जेवायला पुन्हा एकदा. सुप्रभात मित्रांनो, आज दुसरा दिवस आहे. सकाळचे 9:30 वाजलेत. आलो आहे आम्ही यल्लापूरच्या इथं अंडा डोसा खायला. फ्रेश वगैरे झालो आहे मस्तपैकी, 2 हातपाय वगैरे धुवून मस्त झोप झाली. 1 वाजता आलो आम्ही बरोबर रात्री इथं. मागं थांबलो होतो राजस्थानी धाब्यावर, पण तिथं चालू झाले त्यांचे नाटकं. जेवायचे नसेल तर 50 रुपये वगैरे द्यायला लागेल पार्किंगला. मग आलो पुढं, तिथं अंडा डोसा खातो, तिथं थांबलो. तिथं बनवते बघा अंडा डोसा मागं. आज गर्दी कमी आहे जरा, पण हाय बऱ्यापैकी. डोसा खाऊयात आणि मग पुढचा प्रवास चालू आपला. आता डायरेक्ट जेवण वगैरेसाठी जरा मसाला वगैरे घ्यायचे. घाट उतरून गेल्यावर एक हॉटेल आहे, तिथं बऱ्यापैकी सामान भेटतं, सगळं मसाले वगैरे. तर तिथं जाऊन ते एवढं सामान वगैरे घेतलं की आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील. तर नाश्ता करूयात पहिले आणि निघूयात मित्रांनो अंडा डोसा खाऊन. मित्रांनो, संध्याकाळचे 6:30 वाजलेत. आलोय आम्ही MRPLच्या पंपात. डिझेल फुल करायचं आता. बरोबर टायमात आलो, मागच्या वेळेस पण असाच टायमिंग झालता.
गरम होते आता, जरा गरमी आहे. मागच्या वेळेस जेवढी गरमी होती ना त्याच्यापेक्षा जास्त गरमी आहे. आणि आम्ही ए सी लावूनच आलो सगळं, त्याच्यामुळं जरा ए सीतून बाहेर पडल्यानंतर जास्त जाणवतो अजून गरमी. आणि मासे वगैरे घेतलेत, बांगडा घेतले अर्धा किलो. कुंदन शेठ म्हणते आज मी बांगड्याचं कालवण बनवतो, तर बनवा म्हटलो. चिकन घ्यायचा प्लॅनिंग होता, पण नंतर म्हटले प्रॉन्स पण घ्यायचे. प्रॉन्स आम्हाला काय भेटत आहे, पण मोठी साईज भेटत आहे. आम्हाला जरा मिडियम साईज पाहिजेत. मग ते फ्राय करतो मी प्रॉन्स, कोळंबी भारी करतो असं म्हटलेत मला. ते भारी बनवतो वगैरे ते मला तर माहीत नाही, अजून कधी काय खाल्लं नाही. भारी बनवतात का काय करतात ते आता बघू. कुठं भेटते तर घेणार आहे. आणि फ्राय करणारे कोळंबी, प्रॉन्स आणि बांगड्याचं कालवण तर जास्त आपण कधी खाल्लेलं नाही आहे, पण खायचे. बघूया आता काय करतात आणि काय नाही, काय होणार आहे ते माहीत नाही. पण कालवण वगैरे करतील व्यवस्थित, पण तर मला प्रॉन्सचं लफडं वाटते. तर बघूयात आता, खाल्ल्यानंतरच तुम्हाला रिपोर्ट देतो काय करतात काय नाही. जाऊया, डिझेल भरूयात. बांगडा तर घेता, फक्त प्रॉन्स घ्यायचा, डिझेल भरून जाऊयात. एक 10-12 किलोमीटर राहिलं फक्त, पोचू लगेच अर्धा पाऊण तासात. मित्रांनो, डिझेल भरून बाहेर निघालो, जरा ट्रॅफिक लागलं बघा आम्हाला. जास्त नाही, जरा हलतंय म्हणजे, पण हाय ट्रॅफिक. आणि या साईडला डॉक आहे इथला, गोदी म्हणजे दिसत असेल तुम्हाला सगळे कंटेनर. पण इकडच्या साईडला शिपिंगचं मोठं आहे, ते बघा तिथं दिसतात कंटेनर. TCIचे आहेत सगळे. थोडंसंच अंतर राहिलं आमचं, 10-12 किलोमीटर. पण आता हे कुठपर्यंत जाम आहे काय माहिती आहे, पण नेमकं हालत आहे. हे बघा, हे जरा फोन घेऊन बोलायला लागलं ना की हे इथं सेन्सर आहेत, ते वाजतात लगेच. त्याच्यामुळं मला शूटिंग काढणं जरा अवघड आहे. बंद करतो, नाही ते ओरडत राहील. 8:30 वाजलेत मित्रांनो. जेवणाची तयारी चालू झाली बघा आमची. फिश इथं कांदा कापाकापीचे कार्यक्रम चालू झाले सगळे. आम्ही फिश वगैरे सगळे घेतले, सगळे मसाला वगैरे सगळे घेतले. आणि मेन म्हणजे आम्ही कांदा टमाटाच आणि बाकीचं सामान घ्यायला विसरलो. पण गोडाऊनच्या अलीकडं एका जागी भेटलं. पहिले हे चिराचिरी होऊन द्या, नंतर बाकीची रेसिपी दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, रात्रीचे 10:30 वाजलेत. जेवण करायला बसलोय, सगळं सामसून. अजूनपर्यंत एक पण गाडी आली नाही. बाहेरच बसायचं ठरवलं, कारण की आतमध्ये फार गरम होते. हे बघा, इथं सगळं घेतलंय जेवणाचं साहित्य. आतमध्ये गरम होते, त्याच्यामुळं बाहेर चटई टाकली आणि निवांत बसून आता जेवतो. इथं समोर गाडी आपली. सगळा अंदाज आला. डॉगीजबाई आलेत आपले. बघा, इथे एक बसला बॅक पांतर, आणि इथं पण आहेत. एवढ्या आमच्यावर भुकत होते. मच्छीचा वास झाल्यानंतर आता येऊन बसल्यात आमच्या बाजूला. तर जेवण करूयात मित्रांनो. रात्रीचे 11:30 वाजलेत. जेवण वगैरे झालं मस्तपैकी. आमचे कालवण बनवलं होतं कुंदन शेठनी मच्छीचं. त्यांनाच विचारा कसं झालं. तिकड जायचं आणि त्याला तिखट टाकत होतो आज, आणि मला कायच वाटत नव्हतं. चांगलं झालं. इंद्रायणी राईस आणला होता त्यांनी, घरातूनच घेऊन आले ते पुण्यातूनच. आणि इंद्रायणी राईसची पण क्वालिटी एकदम भारी आहे. भरपूर केलं होतं आम्ही, म्हणजे दोघांना काय संपलं नाही. उद्याचा आमचा नाश्ता वगैरे जेवण वगैरे करूनच इथून निघू.
कारण की पहिला नंबर आहे आमचा. अजून एक पण गाडी आली नाही, तर आता बघू. आणि भाकरी आणल्या होत्या बघा, या कडक भाकरी. पण ह्या भाकरी का आम्हाला आवडल्या नाही. ज्वारी बाजरीच्या होत्या. मामा आणतात मंदिराच्या गावातून ज्वारीच्या भाकरी. त्याची टेस्ट जरा चांगली होती. आता गाडी बंद आहे, सगळं बंद आहे, तरी बघा हे काय संबंध नसताना पण ते वळत राहतंय. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथं समाप्त करतो. तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघता येईल की आमची गाडी कधी खाली झाली, काय झालं. आणि मेन म्हणजे पप्पूची पण गाडी अजून चिकमंगळूरलाच आहे, त्याची गाडी भरलीच नाही. उद्या जर नाही भरली तर आम्ही त्याच्या जोडीला जाऊ. तर बघू आता उद्या काय होतं आणि काय नाही ते नक्की नाही माहीत. तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघतायत. मित्रांनो, हा ब्लॉग इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.